नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. सोनाली गावडे म्हणून आहेत, त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत. तर त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या म्हणत होत्या, मी सध्या 42 वर्षाची आहे आणि तर तुम्हाला सांगू म्हटल्या, मी 19व्या वर्षी पळून जाऊन लग्न केलं. म्हणजे त्यावेळेला माझ्या आयुष्यात आई नव्हत्या म्हणल्या आणि मी पळून जाऊन 19व्या वर्षी लग्न केलं. त्याचा परिणाम असा होता की 12वी म्हणजे माझी झालेली होती. 12वी कंप्लीट झालेली होती आणि मी बी-एस-सी फर्स्ट इयरला होते म्हणल्या आणि मी त्यावेळेला पळून जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर म्हणजे 2 वर्ष आमचा संसार खूप चांगला होता म्हणल्या. 2 वर्ष म्हणजे कुणीच येत नव्हतं. म्हणजे माझ्या माहेरकडचं पण कोण नाही आणि त्यांच्या माहेरकडचं पण कोण नाही. असं आम्ही दोघं पण व्यवस्थित राहत होतो म्हणल्या. आणि त्याच्यानंतर असं झालं 2 वर्षानंतर की त्यांच्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं आणि मग ते हळू यायला लागले सगळेजण. मग ज्यावेळेला सगळे यायला लागले ना म्हणल्या, तर त्यावेळेला असं होतं, की माझ्या घरचे अजून येत नव्हते कुणी. त्यांच्या घरचे तेवढे येत होते. बरं यायला लागल्यानंतर म्हणला त्या ज्यावेळेला माझी सासूबाई, सासरे इथपर्यंत येत होते तोपर्यंत ठीक होतं. 2 वर्षात आम्ही दोघं पण जॉब करत होतो म्हणल्या. म्हणजे मी पण छोटं-मोठं असं टेम्पररी करत होते आणि त्यांनी पण करत होते. बरं दोघांनी पण म्हणजे शिक्षण हे केलेलं नव्हतं. माझ्या मिस्टरांचं झालेलं होतं ग्रॅज्युएशन कंप्लीट म्हणला. पण माझं शिक्षण हे नव्हतं आणि त्यांनी पण काही असं एकदम चांगलं शिक्षण घेतलंय असं काही झालेलं नव्हतं. तर तेवढे पगार पण नव्हते आम्हाला आणि ज्यावेळेला मग आम्ही हे केलं म्हणल्या वेगळं राहिलो. 2 वर्षात थोडीफार प्रगती केलेली होती आम्ही. म्हणजे खूप जास्त नाही, थोडीफार केलेली होती म्हणल्या. पैसे साठवून ठेवत होतो, काहीतरी घेत होतो वगैरे. छोटं-मोठं. का तर शून्यातनंच पळून जाऊन लग्न केल्यामुळं सगळं शून्यातनंच सुरुवात होती म्हणल्या. काहीच नव्हतं दोघांकडं आणि तर त्याच्यातनं थोडीफार प्रगती झालेली होती. सासू-सासरे येत होते तिथपर्यंत ठीक होतं. ज्यावेळेला नणंद वगैरे यायला लागली आणि मग तिनं सासूला तेन भरवायला सुरुवात केली. मग ती यायला लागली म्हणल्या सासू आणि त्या माझ्याकडे 4-4, 5-5 महिने मग राहायला लागल्या. आणि तिकडून ते त्यांना शिकवणी करून पाठवलेली असल्यामुळं त्या इथं येऊन असे प्रकार करायला लागल्या, की नवऱ्याचे कान भरायला लागल्या अशा पद्धतीनं, की आमच्या दोघात सतत वाद व्हायला लागला. आणि त्या म्हणजे आल्या म्हटलं, की मला धास्ती बसायला लागली नंतर. आणि माझ्या मिस्टरांचं पहिलं सुटत होतं म्हणल्या. माझ्या आधी त्यांचं सुटत होतं. दरवेळी ते काय करायचे म्हणल्या, सकाळचं मी जेवढं होता होईल तेवढं कामं करायची आणि आम्ही दोघं निघायचो. दोघं निघायचो सोबत, पण त्यांचं ऑफिस लवकर सुटायचं. माझं 7 वाजता सुटायचं. त्यांनी 5:30 पर्यंत म्हणजे त्यांचं सुटायचं म्हणला. माझं 7 पर्यंत सुटायचं, मला येईपर्यंत 7:45 व्हायचे म्हणलं, 7:30 पावणे 8. मग ते घरी आले, की तासाभरात बरीच कामं घरातली कपडे घडी करणे, लोटझाड करणे, दिवाबत्ती करणे किंवा काही जे छोटं-मोठं घरातलं काही भाज्या-बिज्या काही चिराचिरी करून ठेवायचं. स्वयंपाकाला थोडीफार काही जे येतंय ते मदत करून ठेवायचं. हे करायचे म्हणले त्या ते आणि जसं त्या यायला लागल्या मग 5-5, 6-6 महिने राहायला लागल्या. तर स्वतः पण त्या करायच्या नाहीत म्हणल्या आणि तसंच काम ठेवायच्या आणि मला आल्यावर करायला लावायच्या सगळं. त्यांना करू द्यायच्या नाहीत. का तू पण दमून येतोयस ना आणि ती येऊन करू दे ना आणि पुरुषांची कामं जास्त हार्ड असतात. असं शिकवायचं आणि त्या त्या बायकांची कामं काय एवढी हार्ड असतात काय? पुरुषांची कामं हार्ड असतात. आणि ते ऐकून नवरा त्याच पद्धतीनं वागायला लागला. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून भांडणं व्हायला लागली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पण गोष्टी आणि बऱ्याच काही अशा घडायला लागल्या आणि ह्या गोष्टींमुळं असं झालं म्हणल्या, की मला मानसिक टेन्शन तर खूप जास्त. एक तर माहेरच्यांचा आधार नाही आणि हा माणूस नुसता असा वागायला लागलाय. बरं सकाळी उठल्यानंतर पण पाणी वगैरे अशा गोष्टी करायचे ते म्हणला.
तर ते पण तिनं बंद केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः पण काही मदत करायची नाही. बरं त्यांना करायला राहू दे, पण आपण घरीच आहे, तर आपण काहीतरी भाज्या वगैरे निवडून ठेवाव्या, लोटझाट करून ठेवावी. जे नवरा करत होता ते तू कर, असं माझं मत होतं. त्यांनी नाही करत ना, राहू दे, तुम्ही करा त्या गोष्टी, असं माझं मत होतं म्हणलं. पण ते पण नाही करायच्या. की बाबा आपल्या मुलाला त्रास नको, तर ती येईपर्यंत आपण हे करावं. मग तू सकाळी पाणी पण भर, तू सकाळी धुणं पण धु, तू सकाळी भांडी पण घास आणि तू सकाळी स्वयंपाक पण कर आणि तू सकाळी 9:30 पर्यंत घरातनं पण बाहेर पड. असं ते करायला लागल्या. मी पण अशी काही खूप मोठी होते, खूप एजेड होते, मला सगळ्याचा अनुभव होता असं नाही. मी पण अजून 19-20 वर्षाची मुलगी होते. मला पण एकदम जबाबदारी पडली. तर मला तर ते सहन होणार आहे का? आणि मला तर ते जमणार आहे का लगेच, की एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलून दिवसभर जॉब करा आणि आल्यानंतर आणि स्वयंपाक करा, भांडी घासा आणि परत अंथरुणावर सगळी कामं करून मग पडा आणि सकाळी लवकर उठा. हे कसं मला जमणार होतं म्हणला. तर मला ते जमेना झालं. मग चिडचिड व्हायला लागली, मग भांडणं व्हायला लागली आणि माझे मिस्टर त्यांनी शिकवल्यामुळं त्यांना ते समजेनाच, की ही बोलते ते. मग करतात की बायका बरेच करतात. अरे, मग मी म्हणायची, "अरे करतात त्या करू देत. मला होत नाही ना. मी आपल्या संसारासाठी हे करते ना. मग मी दोन्ही टाईमाचा स्वयंपाक तर करतेच. मी दोन्ही टाईमाला भांडी ते वगैरे जर हे करते. वरची कामं कपडे-बिपडे हे करणं, धुणं करायची मी. हे करायचे आणि मग थोडंसं भाज्या निवडल्या, लोटझाट केलं, घरातल्या कामांना हातभार लावला, तर बिघडलं कुठं? हे मला वाटायचं आणि जसं ती शिकवायला लागली ना, तसं तो माणूस टॉवेलसुद्धा घरातनं उचलेना. आपण टाकलेलं टॉवेलसुद्धा नंतर उचलेना. असे प्रकार व्हायला लागले म्हणला आणि घरात भांडणं व्हायला लागली. मला मनस्ताप व्हायला लागला ह्या गोष्टींचा आणि ह्या गोष्टींमुळं असं झालं म्हणला, की माझं मानसिक संतुलन बिघडायला लागलं. आणि त्या काळामध्ये तुम्हाला सांगू म्हटलं, मी प्रेग्नंट राहिलेले होते. तर प्रेग्नंट राहिलं, माझं ॲबॉर्शन झालं म्हटलं. ह्या सगळ्या टेन्शननी. ते झाल्यानंतर सुद्धा मला इतका त्रास झाला, पण मला जॉब सोडता येत नव्हता परिस्थितीमुळं आणि ह्यांच्या शिकवण्यामुळं माझ्या फिजिकल हेल्थवर परिणाम होतोय काहीतरी, हे सुद्धा त्याला कळेना झालेलं होतं म्हणला. अशा ह्याच्यामध्ये मला आई भेटल्या म्हणल्या. तुम्हाला सांगते म्हणल्या, जिथं मी राहायला होते, ते घरमालक आणि त्यांचे मिसेस बरेच वर्ष करत होते. आम्ही बघायचो म्हणल्या. मला माहिती होतं आईंचं. त्यांच्यात भजन चालायचं. खरं आम्ही कधीच नाही जायचो म्हणल्या. टाळ वाजवून अगदी त्यांच्यात भजन करायची म्हटल्या आणि त्यांच्यात भजन चालायचं. सगळं त्यांच्यात अगदी धार्मिक वातावरण. आम्ही पण दोघं व्यवस्थित राहत होतो तोपर्यंत त्यांनी कधी आम्हाला नाही हे केलं. पण ज्याला आमची भांडणं वगैरे व्हायला लागली, त्यावेळेला मला एकदा अडवून आणि त्यांनी ओळखलं, की ही सासू ज्यावेळेपासून यायला लागल्या, त्यावेळेपासून पोरगीला हा सपोर्ट करत नाहीये आणि ह्यांच्यात भांडणं वाढायला लागलेली आहेत. हे त्यांनी ओळखलं म्हणल्या आणि त्यांनी मला एकदा बोलवून घेतलं आणि म्हटलं, "काय रोज तुमच्या तक्रारी व्हायला लागल्यात वगैरे." ते धार्मिक वृत्तीचे लोकं होते. त्यामुळे त्यांना असं लोकांच्या घरात प्रपंचात आम्ही एवढं राहत होतो. त्यांनी फक्त सुरुवातीला जे म्हणजे विचारून घ्यायला पाहिजे, फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी हे केल्या. पण त्यांनी कधी नंतर आम्हाला आमच्यात इंटरफेअर केलं नाही, कधी काही नाही. फक्त त्यांचं लक्ष असायचं, की हे काही चुकीचं तर करत नाहीत ना. हे एवढं. पण काही बारीक असं इंटरफेअर त्यांनी नाही करायची म्हणलं का तर ते धार्मिक लोकं होते. घरात त्यांच्या आई होत्या त्यामुळं. आणि मग म्हणला हे जे प्रकार जे चालू होते, ह्या प्रकारांमुळे त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला विचारलं, की "अगं काय आहे नेमकं घरात काय चाललंय तुमच्या? सारखे सतत भांडणं मला ऐकू येतात." ते बघ ते काय घर आहे म्हटल्यावर ते चालणार, पण मला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून मी तुला विचारलं. तर मी म्हटलं, "अहो काय आता हे बघा जसं लग्न झालंय तसं तुम्ही बघताय आम्ही 2 वर्ष इथं राहिलोय. सगळं व्यवस्थित होतं आणि कष्ट तर दोघांना करायला लागणार का तर आमची परिस्थिती अशी आहे तर कष्ट करावं लागणार. पण कष्ट करताना मी तर काही एवढी म्हातारी आहे का, की मला खूप जास्त अनुभव आहे का? मला पण त्रास होतोय, मला पण सगळ्या गोष्टी नाहीत हे होत. थोडंफार घरात मदत करणं गरजेचं आहे ना वगैरे. ते त्यांना पटलं. त्या म्हणल्या, "असं कर, मी बोलते तुझ्या नवऱ्याशी
तर त्या म्हणल्या, "नका, नका बोलू." मी म्हटलं त्यांना म्हटल्या, की "नका तुम्ही काही बोलू." का तर जेवढं बोलेल ना, न समजण्या इतपत त्यांनी जर हे केलेलं असलं, तर आपण काय समजवून उपयोग नाही अशा माणसांना. का तर ते प्रकरण फुर अ, पु पु पुढं, पुढं, पुढंच चाललेलं होतं. ते मी काय बोलेल ना, ते चुकीचंच आहे. असंच ते अर्थ काढला जात होता. का तर मला चीड येऊनच मी बोलायची ना, की "बाई जरा पण काही माणुसकी नाहीये का? असं कोण असं बिहेवियर करतंय, की येईपर्यंत तुम्ही घरात खाऊन-पिऊन सगळी भांडी टाकताय, हे करताय, भाज्यासुद्धा निवडत नाही, कुठल्या गोष्टींना हातभार लावत नाही." असं मग चिडचिड होणार. तर बोलणारा माणूस ते मग चुकीचं दिसतंय. त्रास होतोय त्याला म्हणून ते बोलतंय असं नाही कोण विचार करत. ते ते पण दिवसभर काम करतंय. त्याच्या शरीराची कॅपॅसिटी किती आहे, हे नाही कोण विचार करत. मग त्यामुळं मग त्या म्हटल्या माझ्याकडनं माझ्याकडनं हे व्हायला लागलं म्हटल्या चिड-चिड व्हायला लागली आणि मग त्याच्यामुळे जास्तच भांडणं व्हायला लागली. मग मी त्यांना ज्यावेळेला हे सांगितलं, तर त्यावेळेला त्या मला बोलल्या, "आम्ही आता 2-3 वर्ष झालं बघतोय तुम्हाला. तर मी बरेच वेळेला बोलणार होते तुला. पण म्हटलं कशाला आता त्यांचा विश्वास आहे, नाही विश्वास आहे. आता तू तर बघतेस आमच्या घरी भजन असते वगैरे. दोन्ही टाईमचं भजन असायचं त्यांच्या घरी. सायंस्मरण, प्रातस्मरण दोन्ही टाईम टाळ वाजवून भजन केलं जायचं" म्हटल्या त्या. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या त्यांनी ज्यावेळेला मला बोलल्या की "तू बघतेस आमच्या घरी भजन वगैरे." तर हे जे प्रकार आहेत ना, हे प्रकार सगळीकडं असतात आणि ह्याच्यामुळं मुलांचे संसार तुटण्यापर्यंत प्रकरणं जातात. हे आई पण थोडं समजत नाही. पण अशा माणसांना आपण नाही बदलू शकत. तर आपण काय करायचं, आपण स्वतःला बदलण्यासाठी गुरुमार्ग करायचा. आणि तुला खरं सांगते, माझ्या गुरूंचं तू थोडं करायला सुरुवात कर. बदल होईल. मला वाटतंय असं काहीतरी बदल होईल. तर मी म्हटलं, आता मला नाही जमणार हो, एवढं तुम्ही सकाळी एवढ्या लवकर भजन करताय. मला कसं जमेल?" मला एवढं काही जास्त माहिती नव्हतं म्हणल्या. आणि कधी नव्हतंच. आमच्यात फक्त म्हणल्या हे गणपती बाप्पांची एक मूर्ती होती आणि देवींचे फोटो होते म्हटलं. त्यांनी मला देवीला वगैरे नेलेलं होतं त्यांच्या कुलदेवीला ते कुलदेवीचं तेवढं फोटो होते. बाकी काही नव्हतं म्हटलं आमच्या घरी. तर मी म्हटलं, "अहो मला नाही जमणार हो भजन करायला 1.5 तास तुम्ही सकाळचं कितीतरी वेळ" म्हणजे मी काही तसं म्हटलं नाही म्हटलं, "तुम्ही कितीतरी वेळ सकाळी भजन करत असताय. तेवढा वेळ मला नाही आहे हो. मला मग घरातली कामं उरूनच जाईपर्यंत मला वेळ पुरत नाही आणि मी ते कधी करणार?" तर त्या म्हटल्या, "अगं तसं नाही. हे जे आहे ना तू म्हणजे आम्ही रिकामे आहे म्हणून मी भजन करते घरी. तुला वेळ नसेल ना, तर तुला वेळ नाहीये ते मला माहिती आहे. पण जसं तुला वेळ मिळेल ना, त्या पद्धतीनं कर. माझ्याकडे बालोपासनेचं एक छोटं पुस्तक आहे. फक्त 25 ते 30 मिनिटं लागतात ती बालोपासना करायला. मग आता तू जातेस ना, रिक्षामध्ये वगैरे बसल्यावर करत जा. बरं थोडी राहिली बालोपासना, जेवणाच्या डब्याच्या सुट्टीत थोडी वाचत जा. असं कर आणि सतत ओम नमः शिवाय म्हण. म्हणजे घरात भांडणं सुरू झाली किंवा कुणाला पटत नाही आपलं वागणं किंवा आपल्याला कुणाचं वागणं पटत नाही, त्यावेळेला ओम नमः शिवाय म्हणत काही जे घरातली कामं असतील कर. डोळ्यातलं पाणी पडलं ना तुझ्या, तरी पडू दे. तुझ्या डोळ्यातलं पाणीच त्यांना उत्तर देईल. असं त्या बोलल्या मला आणि मी म्हटलं, "काय डोळ्यातलं पाणी? रोज पडतंय ते. काय उत्तर मिळणार आहे?" "ते तसं नाही पडू देऊ नको. तू नामस्मरण करत तुझ्या डोळ्यातलं पाणी गळलं ना, तर ते खूप न बोलता तू नामस्मरण कर आणि ते पाणी त्यांना उत्तर देईल." असं त्या बोलल्या म्हणल्या. काही न बोलता नामस्मरण कर. आणि मी म्हटलं, "कसं शक्य आहे सांगा?" म्हटलं, "काकू तुम्ही म्हणताय असं." माझं माझं तर वय असं खूप जास्त आहे का हो, की मी बाबा 35शी-40शीची बाई आहे किंवा जास्ती मोठी बाई आहे. माझं आता वय 21 वर्ष झालं म्हणल्या आणि मला मला तर एवढा अनुभव आहे का? मला एवढं लगेच जमेल का? पटपट करणं. बघताय तुम्ही माझं ॲबॉर्शनसुद्धा झालं. मला किती त्रास झाला. थोडंसुद्धा माझ्या नवऱ्यानं माझी केअर केली नाही त्या काळात सुद्धा ह्या लोकांच्या शिकवण्यामुळं तर त्या म्हणल्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण हे बघ आता ते तुझे कर्म आहेत, तुझे भोग आहेत, तुलाच भोगले पाहिजे. आम्ही काय करणार? आम्ही फक्त तुला काहीतरी चांगलं शिकवू शकतोय तेवढंच आम्ही शिकवणार. बाकी तुझं जे भोग आहेत ते तुला भोगायला पाहिजे. माझे जे भोग आहेत ते मला भोगायला पाहिजे. काकू अगदी शांत मला सांगत होत्या म्हणल्या.
मग मला म्हटला, "बघ तुला मी ते सांगते, आता हे बघ तुला तन करून पण ते काम करावंच लागतंय. तन करून रडावंच लागतंय. मग ते रडणं नामस्मरण करत असू दे आणि नामस्मरण करत तुझी कामं कर. मला वाटतंय बघ, की ह्यातनं खूप फरक पडेल तुला आणि बालोपासना तेवढी चालू कर. तुला काही दुसरं जमत नाही ना, राहू दे आणि सुट्टी असेल ना, त्या दिवशी माझ्याकडनं आईचं एखादं पुस्तक ने आणि ते वाचनात घे. सुट्टी दिवशी वाच, काही रोज वाचू नकोस. सुट्टी दिवशी वाच." असं त्यांनी मला सांगितलं. तर मग मी म्हटलं, ठीक आहे, बघते," म्हटलं मी, काय करायचं म्हणून. तर त्या म्हटल्या, "बघते असं नको कर, मी तुला खरं सांगते. हे बघ, ज्यावेळेला सगळ्यांची साथ सुटते, आता तुला माहेरच्यांची पण साथ नाही. ज्यावेळेला नवरा असा करतोय, ज्यावेळेला सगळ्यांची साथ सुटते ना, तर त्यावेळेस परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य व्हावं. त्याची साथ खरी आयुष्यभराची साथ असते. ती दुसरी कुणाची साथ ही खरी नाहीये." असं ज्यावेळेला त्या मला सांगायला लागल्या ना, तर त्यावेळेला खूप रडले मी. मग त्यांनी, तुम्हाला सांगू, मी त्या दिवशी अक्षरशः लेट झालेले होते. तरीसुद्धा त्यांनी मला बसवून घेतलं. नंतर मला काकांसोबत हे केलं आणि माझ्या सासूबाई बघतील, मला हे करतील म्हणून त्यांनी मागच्या दारानं मला हे केलेलं होतं. त्यांना वाटलं की गेलीच ही आणि माझ्या मिस्टरांना पण वाटलं गेलीच. का तर जसं सासूबाई आलेल्या होत्या ना, तसं आमच्या दोघांचं एकत्र जाणंच बंद झालेलं होतं. ते लवकर निघून जायचे आणि म्हणजे मला थांबायचेच नाहीत. त्यांचं त्यांनी लवकर गाडीवरनं निघून जायचे आणि मी रिक्षानं जायची. त्याच्या आधी आम्ही दोघं एकत्र जायचो म्हणलं. पण ते नंतर थांबेनातच. जरी त्यांचं ऑफिस लेट होतं, तरीसुद्धा त्यांनी लवकरच निघून जायचे म्हणलं आणि मी रिक्षानं जायची आणि त्याच्यासाठी सुद्धा पैसे खर्च व्हायला लागले होते. ते पण माझ्याच पगारातनं चाललेले होते म्हणलं आणि मग त्यांनी मला मागच्या दारानं बोलवून घेतलेलं होतं आणि सासूबाईला काही कळलं नव्हतं म्हणलं. मागच्या दारानं मला बोलवून घेतलेलं होतं आणि मला त्यांनी ते सगळं सांगितलेलं होतं. नंतर मग खूप वेळ झालेला होता. मग मला त्यांनी फोन करून सांगायला सांगितलेलं होतं म्हणलं ऑफिसमध्ये, की मला आज जरा लेट होणार आहे, तर थोडं हे करा. त्यांनी मला म्हणजे त्यांचा प्रसाद जे राहिलेला होता बालोपासने हे भजनाचा सकाळच्या भजनानंतर, तर जेवणच त्यांनी दाखवलेलं होतं. ते सगळं जेवण मला जेवायला लावलं म्हणल्या. जेव म्हणल्या. सकाळच्या गडबडीत पळायचं होतंय. तर मी जसं सासूबाई आलेल्या होत्या, माझा नाश्ता बंद झालेला होता. मी दुपारीच सकाळचं आवरून जे घरातनं बाहेर पडायची, मी दुपारीच जेवण करायची म्हटलं डायरेक्ट. सकाळी नाश्ता सगळा बंद झालेला होता. जसं सासूबाई माझ्या घरी यायला लागल्या म्हटलं राहायला ते. तर म्हटल्या ह्या गोष्टी आणि मग त्यामुळं खूप आतून पोटात असं भडका उठलेला असायचा म्हटल्या भुकेनं आणि पोटात अन्न नसायचं. मग कसं मला काम होईल? कसं किती चिडचिड होत असेल म्हटल्या. पण कुणी समजून घ्यायचं नाही म्हटल्या ती गोष्ट. आणि मग त्यांनी मला खायला दिलं. कितीतरी महिन्यातून म्हटल्या मी त्या वेळेला खाल्लेलं होतं. 11 वाजले असतील म्हणल्या, 10, 10:30, 11 वाजले असतील म्हणल्या, लक्षात नाही टाईम. पण एवढ्या लवकर मला त्यावेळेला खायला मिळालेलं होतं आणि ती चपाती भाजी अगदी आघाशी माणसं खातात तसं मी खाल्लेलं होतं. मग त्यांनी चपाती भाजी वाढली, परत डाळ-भात खा म्हणल्या, पाहिजे तर सुट्टी घे, झोप आज इथंच असं म्हणलं. तर मी म्हटलं, "नाही, नाही, झोपून चालणार नाही हो, मी दुपारी येते म्हणून, थोड्या वेळाने येते म्हणून असं मी सांगितलेलं आहे" म्हटलं. मग त्यांनी म्हटला, "तू खरं एवढं कर, माझ्यासाठी कर आणि तुझा प्रपंच जर तुला व्यवस्थित व्हावा असं वाटत असेल किंवा ह्यातनं बाहेर पडावं असं वाटत असेल ना, तर कर बाई तू, खरंच मी तुला सांगते" म्हणल्या. मी म्हटलं, "ठीक आहे काकू, तुम्ही म्हणताय तर मी करेन" म्हटलं. पण मला फार कठीण वाटायला लागलं हो सगळं. आईकडं जावं म्हटलं, आई-वडिलांची आणि खूप आठवण यायची म्हणल्या, असं व्हायला लागल्यावर. खूप आई-वडिलांची आठवण यायची. मी कुठेतरी जिद्दीनं असं हे केलेलं होतं म्हणल्या, की खूप चांगलं झाल्यावर आईकडं जायचं आणि माझा निर्णय चुकीचा नाही आहे हे तिला दाखवून द्यायचं. पण मला असं वाटायला लागलं म्हणल्या, मी सांगत होते काकूंना, की मी खूप निर्णय चुकीचा घेतला. आणि आता कोणच नाही बघा मला. तर त्या म्हणल्या, "असं नको म्हणू, आई आहेत आणि ज्यांच्या आई आहेत ना, जग त्यांच्या पाठीशी येते परत. हे लक्षात ठेव तू माझे शब्द. आज आज ज्यांनी झिडकारले ना, ती लोकं तरी येतील. आज आई आहेत ना सोबत, तर जग परत सोबत येते. आईंचे पाय सोडले ना, तर सगळं जग परत जाते." हे माझा अनुभव आहे स्वतःचा.
तर त्यावेळेला म्हणलं मला इतका धीर आला आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी काकू तुम्ही म्हणताय म्हणून मी करते." तर म्हटल्या, "कर, मी तुझ्या आईसारखी आहे. आईनंच सांगितलंय असं समज आणि कर आणि देऊ का तुला आत्ता बालोपासना?" म्हटल्या. तर "मग मी आता कधी वाचू?" तुझी आता लंच ब्रेक होईल ना, तर त्या लंच ब्रेकमध्ये थोडंसं वाच आणि जेवून घे आणि नंतर आणि असं येताना रिक्षात वगैरे बसलीस ना, थोडंसं आणि वाच." तर मी म्हटलं, आता तसं पण मला लगेच नाही भूक लागणार. मी दुपारी वेळ मिळाला तर मी वाचेन." अर्धा तास असायचं म्हटलं आम्हाला लंच ब्रेक. जास्तीत जास्त 40 मिनिटं. इकडं-तिकडं येऊपर्यंत 35-40 मिनिटं जायचे म्हटलं सगळ्यांचे. आणि मी म्हटलं, "ठीक आहे." आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, बरोबर गुरुवार होता आणि तुम्हाला सांगू त्या ताईंवर खरंच आईंची म्हणजे अगदी आपण म्हणतो ना, भाजलं की आईंच्या चरणी लीन होते माणूस ना, तसं एकदम तापलेल्या होत्या त्या. त्यामुळे सेवा त्यांची तशी त्या पद्धतीनं घडली. अगदी अनन्य होऊन सेवा घडली आणि आज बघा गुरुपौर्णिमा आहे आणि त्यांचा अनुभवसुद्धा असं काही ठरलेलं नसतंय किंवा मी ठरवलेलं नसतंय किंवा त्यांनी पण सांगितलेलं नव्हतं असं काय. पण त्यांचा अनुभव आज गुरुपौर्णिमे दिवशी शेअर व्हायला लागलेला आहे आणि सॉरी मी बोलले नाही, पण गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप, खूप, खूप शुभेच्छा आणि आईंची कृपा आपल्यावर अशी व्हावी सगळ्यांवर की पहिली गोष्ट घडावी की त्यांचे चरण नाही सुटावे. त्यांचे चरण नाही सुटले तर मती व्यवस्थित राहील, मती भ्रष्ट होणार नाही आणि त्यामुळं सेवा व्यवस्थित होईल आणि सेवा व्यवस्थित झालं की मेवा हा मिळणार ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. खूप खूप सुख मिळणार ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. त्यामुळं सगळ्यात मेन महत्त्वाची सेवा आईंची घडावी सगळ्यांकडनं अगदी मनापासून घडावी. नंतर गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर ते माझ्या लक्षात आले एकदम. मी आधी शुभेच्छा देणार होते, पण ते आता लक्षात आलं. आज त्यांचा अनुभवसुद्धा गुरुपौर्णिमेला गुरुवारी शेअर व्हायला लागलेला आहे. आणि ज्या दिवशी म्हणल्या त्यांनी मला बोलवून काकूंनी मला दिलेलं होतं. त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं बरं का, की गुरुपौर्णिमे दिवशी शेअर करा म्हणून. तर पण त्यांचा अनुभव बरोबर गुरुपौर्णिमे दिवशी शेअर व्हायला लागला. तर त्या म्हणल्या, "मला इतका त्या दिवशी त्रास झालेला होता म्हटल्या सकाळी. पण आईंनी गुरुवारी मला त्यांचा प्रसाद खायला दिला, पोटभर अगदी खायला दिला. दुपारी काय त्यामुळं मी खाल्लेलं होतं म्हणजे पूर्ण जेवणच नाश्ता वगैरे केलेला असला तर भूक लागते बाबा आपल्याला आणि ते पण जरा 9, 9:30च्या दरम्यान केलेलं असलं तर मग ते 2 वाजेपर्यंत. मी थोडंसं 10, 10:30च्या दरम्यान खाल्लं असेल म्हणल्या. त्यामुळं मग मला इतकीशी भूक पण नव्हती लागलेली. तरी पण मी एक चपाती तशीच खाऊन घेतली आणि आणि एक बसले मी हे करायला आणि ते काय काकूंनी मला त्यांनी गडबडीत सांगितलेलं होतं ते बोलण्यात त्यांच्या पण लक्षात नाही. मला काही चाल-बिल काही सांगितलेली नव्हती. अवघ्या 15-20 मिनिटं ती बालापासून झाली पण म्हणल्या. संपून पण गेली. पण त्यातले शब्द जे होते ना म्हणल्या आणि त्यांनी सांगितलेलं जे होतं आईंनी बालोपासनेच्या पहिल्या पुस्तकावर जे सांगितलंय, की ही बालोपासना अंघोळ झाल्यानंतर सकाळी करा वगैरे हे जे सांगितलेलं आहे ते मी वाचलेलं होतं. पण प्रत्येक शब्दाकडं अर्थाकडं लक्ष देऊन मी ती बालोपासना वाचलेली होती हे खरं म्हणल्या. मला चाल येत नव्हती, पण मी ते अगदी मनापासून ती बालोपासना वाचली म्हणल्या आणि मला खूप भारी वाटलं. जे पहिल्यांदा सांगितलंय, "तू डोंगर मी चारा प्रभू" वगैरे ते जे आहे ना त्यावेळेला मी "तू चंदन मी सहान" ते म्हटल्यावर माझ्या डोळ्यातून अगदी धारा लागल्या म्हणल्या ते म्हणत असताना आणि मी बालोपासना वाचली, नमस्कार केला. म्हटलं काकूंच्या सांगण्यावरनं मी करायला लागले. माझ्याकडनं हे व्यवस्थित तुम्ही करून घ्या आणि काही चूक होत असेल तर मला माफ करा. असं मी बोलले म्हणल्या. अ, हे बोलले आणि संध्याकाळी म्हटल्या जायचं आता म्हणून वाचन तर झालेलं होतं. पण तरी पण मग मी ते पुस्तकं बघावं म्हणून मागं जे कृष्णाची छोटंसं हे आहे कृष्णप्रभुरायांचं आणि ते पुस्तकांची नावं वगैरे हे सगळं मी वाचत होते आणि परत आणि मी बालोपासनं वाचली. पण ती म्हणजे फक्त ती आरती आहे ना कृष्णांची आणि आईंची ती तेवढीच वाचली म्हणल्या रिक्षामध्ये बसल्यानंतर आणि घरी आले म्हणल्या. घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या दिवशी म्हणल्या इतका भांड्याचा ढिगारा पडलेला होता म्हणल्या आणि इतका राग आलेला होता. मी असं काहीतरी काय करायची मी बडबडायची काहीतरी. बडबडत करायची.
की तुम्हाला काय भांडी पण एवढं एवढं कशाला दिवसभर एकटाच तर असताय, कशाला भांडी टाकताय एवढी, असं ते मी हे करायची म्हटल्या. आणि तसं काहीतरी बोललं, की मग त्यांना चान्स मिळायचा. मग ते तुझ्या बायकोने असं म्हणली, तसं म्हणली आणि मग ते सांगणार. असं आणि उठून करायचे तर नाहीत मग. रागानं बोलते, ही कंटाळून आले म्हणून असं नाही. आणि माझे मिस्टर पण असायचे ना, तर ती भांडी बघितली म्हणल्या मी सगळी आणि मी काहीच बोलले नाही. नवऱ्याशी तर लिटरली माझं बोलणंच बंद झालेलं होतं म्हणल्या. आणि मग मी उचलली भांडी म्हणल्या. आधी भांडीच घासायला गेले. कुकर लावला, हातपाय तेन धुतल्यानंतर कुकर लावला आणि भांडी घासायला गेले. खूप रडले म्हणल्या. पण काकूनी म्हणल्या का नाही की बोलू नकोस. ते माझ्या लक्षात राहिलेलं होतं म्हणल्या. बोलू नकोस. भांडतच काम करायचं आहे ना, काहीतरी बडबडतच काम करायचं आहे ना, तर ओम नमः शिवाय म्हणत पाणी गळलं तरी गळू दे तुझ्या डोळ्यातलं. आणि मी ओम नमः शिवाय म्हणत ते भांडी घासत होते म्हणलं आणि रडले मी खूप. आणि येऊन स्वयंपाक केला. स्वयंपाक केला त्याच्यानंतर आले झोपण्यासाठी सगळे आवरल्यानंतर ते झोपण्यासाठी आले. माझ्या मिस्टरना म्हणला त्या काळात 11 11:30ला रूममध्ये यायचे म्हणला. तर सासूबाई आधीच आम्ही 1 BHKच असं घेतलेलं होतं म्हणल्या. तर 11:30 वाजता ते यायचे म्हटलं. तोपर्यंत आईबरोबर हॉलमध्ये ते बसायचे. आणि सासरे माझे म्हटल्या एवढे जास्त काही इंटरफेअर करत बसत नव्हते. सासरे माझे काय म्हणजे त्यांच्याच सोबत असायचे. ते काय माझ्या बाजूने कधी बोलायचे नाहीत, पण एवढे जास्त काही हे करायचे नाहीत म्हणल्या. आणि मग म्हणल्या मी आले आणि खूप रडायची म्हणल्या, की आपल्याला नवऱ्याची पण साथ नाही आता ह्या गोष्टीसाठी आणि असं होऊन काहीतरी बाहेरचा नाद लागून आता हा बिघडणार आहे, हे मला थोडं-थोडं जाणवायचं लागलेलं होतं. का तर असं शिक्षण असेल तर माणसं बिघडायला वेळ लागत नाही. तर मी आले आणि खूप रडत ओम नमः शिवाय म्हणल्या त्या दिवशी. खूप जास्त नाही झालं नामस्मरण, पण म्हणत होते. परत संध्याकाळी झोपताना काकूंचे शब्द आठवले आणि म्हटलं नामस्मरण थोडं करूया आणि झोपूया. परत ती बालोपासना घेतली आणि परत एखादं पान वाचल्यासारखं केलं. म्हटलं नको असं त्यांनी सांगितले ना, असं व्यवस्थित वाच म्हणून पूर्ण. मग आणि ठेवून दिले आणि ओम नमः शिवाय म्हणल्या. एक 11 वेळा म्हणलं असेल म्हणल्या आणि परत मी झोपले. झोपले. हे प्रकार म्हणतात असं जवळ-जवळ नाही म्हटलं तर वर्षभर चालू होता. काही म्हणजे हे झालं म्हणून काही खूप लगेच आईंनी हे केलं असं नाही. का तर एवढ्या वर्षांचे काहीतरी भोग साठलेले किंवा कधीच काही गुरुमार्ग नाही म्हटल्यावर लगेच गुरु कसं आपल्याला जवळ घेतील ना म्हटलं. तर त्यांनी हे केलं म्हणल्या आईनी पण हे केलं मला लवकर जवळ नाही घेतलं म्हणल्या. 1 वर्ष गेलं ह्याच्यामध्ये म्हणल्या आणि मग त्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये एकदा मी काकूंना परत जाऊन भेटलेले होते. त्यांचं आणि माझं पण जास्त कधी हे व्हायचं नाही म्हटलं का तर मला वेळ पण नसायचा. बरं रविवारचं वगैरे जावं करावं तर सासू आहेच घरी आणि तिला आणि कुठं हे करत बसता, ती ह्यांच्यात जाऊन बसली, त्यांच्यात जाऊन बसली असं. मग त्यामुळं मी कधी नाही हो काकूंकडे. एकदा गेले होते त्याच्यानंतर पण. तर काकू म्हटल्या, "कसं वाटतंय?" तर मी म्हटलं, "काय आता कसं वाटतंय काय सांगू? जसं आहे तसंच आहे हो काकू. पण मी करते बरं का. मी सोडलेलं नाही आणि सोडू पण नकोस. होईल. आज सगळं व्यवस्थित होईल." आणि वर्ष गेलं म्हणल्या आणि तुम्हाला सांगू ज्या वेळेला मी म्हणजे एकदा असंच म्हणल्या सासूबाईंबरोबर भांडणं झाली माझी. आता ते त्यांनी सांगितलेलं होतं, की नामस्मरण कर आणि ते सगळ्या गोष्टी हे होते. पण आता माझे पण एवढे कर्मभोग आणि माझे पण एवढं हे, की लगेच मला त्या गोष्टी मी जेवढं होता होईल तेवढं प्रयत्न करायची म्हणल्या. पण ते फार झालं, की मग ते कुठेतरी बांध फुटायचाच, व्हायचीच भांडणं. मग ते माझं आपण उपासना चालू होती ना, त्या उपासनेचा प्रभाव आणि भांडणं झाली म्हणल्या माझी आणि सासूची आणि सासूनं मला मार पण करायला लावला त्यावेळेला म्हणल्या. माझ्या नवऱ्याकडून मार पण करायला लावला त्या दिवशी म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू दुसऱ्या दिवशी माझ्या नंदेचे मिस्टर वारले म्हणल्या. सकाळी-सकाळी हे आली घरी न्यूज आली घरी, की मिस्टर वारले म्हणून त्यांचे, माझ्या नंदेचे. आणि मिस्टर वारले म्हटल्यावर मग काय म्हणल्या सगळीजण गेलो आम्ही तिकडं. सगळी गेलो हे झालं
आणि तुम्हाला सांगू ते म्हणजे सगळं आम्ही मग सुट्टे पडून तिथंच होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर सासूबाई राहिल्या तिथं. आम्ही दोघं आलो म्हणलं पुढं. आणि म्हणजे आम्ही आलो पूर्ण रस्ताभर तरी आम्ही एक शब्दसुद्धा एकमेकांबरोबर बोललेलो नव्हतो म्हणलं. तसंच आलेलो होतो आम्ही. बसनं आलो पण एकामेकाबरोबर न बोलताच आम्ही आलेलो होतो म्हणलं. आलो म्हणला आणि दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे होतं ऑफिसला. सासूबाई तेवढ्या तिकडं राहिलेल्या होत्या म्हणल्या नंदेच्या इकडं. आणि आ आ आ आल्यानंतर मी सगळं घरातला पसारा वगैरे काढला आणि म्हटलं आता उद्या जायचं आहे तर घरातला सगळा पसारा आज काढायला पाहिजे. उद्यापासून ऑफिस चालू आहे. आता तसंच टाकून सगळं आम्ही गेलेलो होतो असं कळल्यानंतर. आणि म्हणला मी का नाही नामस्मरण करत ते सगळं करायला लागले. 4-5 दिवस बालोपासना नव्हती, काय नव्हतं. तर ते मला पण आतनं गिल्ट वाटायला लागली होती, की बाबा आपण केलेलं नाही. पण तुम्हाला सांगू त्या दिवशी मला असं कुठेतरी आपलं मन आहे शेवटी म्हणलं. कुठेतरी असं वाटलं, की लोकाच्या मुलीला तू सतवतेस ना, तर बघ तुझ्या मुलीला पण देवानं त्रास दिला. असं माझ्या मनात आलं म्हणलं. आणि मला पण हे कळलं, की नवरा सोबत नसल्यावर आता काय होतंय ते तुला पण कळेल आणि तुझ्या मुलीला पण कळेल. असं माझ्या मनात आलं म्हणल्या. आत्ता कळतंय आपण आता आईंच्या पूर्ण मार्गात आलोय म्हणल्या. तेव्हा आता कळतंय, की काही नाही शत्रू जरी असला तरी त्याला काही बोलायचंच नाही. जाऊ दे तिकडं म्हणायचं. ते आपल्याला समोर दिसतंय ना, पण ते बोलायचं नाही. समोर दिसतंय ना, ते त्याच्या कर्माच्या आपल्या समोर येतात, पण ते आपण काय बोलत बसायचं नाही. म्हणत पण बसायचं नाही. ते कळतंय आपल्याला ना बास. हे आत्ता कळतंय म्हणल्या. त्यावेळेला ते कळत नव्हतं. आणि मग माझ्या मनात आलेलं होतं म्हणल्या तसं. आणि मी घरातली सगळी कामं आवरत होते आणि हे करत होते. माझ्या मिस्टरांनी पण आम्ही दुपारचंच आलेलो होतो. माझे मिस्टर पण असेच बसलेले होते म्हणलं खुर्चीवर हे करून मोबाईल घेऊन. आणि मी घरातलं सगळं काम आवरायला लागलेले होते म्हणलं. आणि सगळं एवढं सगळं करूपर्यंत, एवढं सगळं होईपर्यंत त्यांनी एका शब्दानं म्हणले नाहीत की "मी तुला कशाला हात लावू का? मी कशाला तुला मदत करू का?" एकही शब्दाने त्यांनी म्हटले नाहीत म्हणल्या. आणि मी पण म्हटलं नाही की हे करायचं आहे आणि ते करा म्हणून. मी काहीच बोलले नाही. मी माझं-माझंच करत होते. आणि तुम्हाला सांगू खुर्चीवर बसलेले होते त्यांनी आणि आपण असं करतोय ना, असं मागं हे करतोय, कशाला तरी पाय लावतोय आणि मागं खुर्ची हे करतोय. तसं ते करायला लागलेले होते म्हटलं. आणि जे खुर्ची उलटी झाली आणि जे पडले ना म्हणला मागच्या मागं आणि मी नामस्मरण करत होते बरं का म्हणला. जे मागच्या मागं हे झाले ना, मी पण हादरले म्हणलं, आत्ता ह्याला काय झालं नाही. आणि पडले जे म्हणलं ना, ती खुर्ची मोडली आणि खुर्चीचं हे असं पूर्ण फाटलं म्हणलं. लागलं त्यांना आणि ते पूर्ण फाटलं मागं. आणि इतकं जोरात ते हे झालं, पडले म्हणल्या. नशीब काही मोडलं-बिडलं नाही, नाहीतर ते पण मला साईंनी करायला लावलं असतं म्हणलं. पण ते फाटलं हे कमरेच्या इथं ना त्यांना ते घुसलं ते खुर्चीचं आणि ते फाटलं म्हणलं. आणि मग ना म्हणलं एवढे विवळले आणि मग मी नामस्मरण करत होते ते बंद पडलं म्हणलं माझं. आणि मी उठवायला गेले आणि बघितलं रक्त यायला लागलेलं होतं. खूपच जरा हे झालेलं होतं म्हणलं ते लागलेलं होतं. आणि मग "आई गं, मला उठायला येईना गं, मला उठायला येईना." मग मी म्हटलं, "कसं उठायला येईल? दुसऱ्याची कंबर मोडल्यावर आपली पण मोडणार कधीतरी." असं मी बोलले म्हणलं. दुसऱ्याची कामानं मोडल्यानंतर आपल्याला पण कधीतरी देव मोडणार आपली पण, असं मी बोलले म्हटलं त्यांना. आणि ते ते काय ऐकण्याच्या शुद्धीत नव्हते म्हटलं. त्यांना लागलेलं होतं. दवाखान्यात नेलं म्हटलं. दवाखान्यातनं आणलं आणि ते काय लगेच हे होणार नव्हतं. 4-5 दिवस तरी ते जास्तच ते पूर्ण असं हे झालेलं होतं म्हटलं. तर जाणार होते म्हटले 5-6 दिवस तरी. आणि मग मी म्हटलं ते खुर्ची मोडून त्यांनी टाकलेली आल्यावर सगळं व्यवस्थित त्यांनी ठेवलं म्हटलं. आणि मग खायला वगैरे आणि करून दिलं. मी म्हटलं काय परीक्षाच परीक्षा आहेत नुसत्या माझ्या. आणि पण नामस्मरण करत ते मी करून दिलं. आणि त्या दिवशी पहिल्यांदा माझा नवरा थँक यू म्हणला मला. मी म्हटलं थँक यू. मी असा अगदी आश्चर्याने हातच ठेवला म्हटला आणि म्हणलं
थँक म्हणताय. अगं बाई म्हणला, कसं काय थँक म्हणला? आणि म्हणजे माणसाला आपल्या शरीरावर आल्यावर लक्षात येते काय, की दुसऱ्याच्या शरीराला पण काहीतरी त्रास होत असेल, असं मी बोलले म्हणल्या त्यांना अक्षरशः. आपल्या पण शरीराला त्रास होतोय, लागल्यावर कसा त्रास झाला, तसंच मला पण करताना त्रास होतोय. ह्याचा विचार केलाय काय? किती वर्ष झालं आता, वर्ष, दीड वर्ष होत आलं. आई जशी आहे तशी शिकवणी रोज चालू आहे आणि त्या शिकवणीचा एवढा परिणाम आहे, की अंगावरचं ते पुसलेला टॉवेल तो व्यवस्थित कुठं जात नाही, का घरातलं एखाद्या कामाला हात लागत नाही. आणि त्याचा त्रास मला पण होत असेल एवढा विचार केला का? आपल्या शरीराला लागल्यावर किती त्रास होतोय ना, तसाच त्रास मला पण माझ्या पण शरीराला होतोय. असं मी बोलले म्हणल्या आणि खायला दिलं निघून गेले. परत मी नामस्मरण करत माझं हे करायला लागले. पण बालोपासना म्हणल्या मी त्या दिवशी तुम्हाला सांगू म्हणल्या जवळ-जवळ 10 वाजले असतील रात्रीचे. तर मला चैन पडेना झालेलं म्हणलं. इतके दिवस मी केली नव्हती बालोपासना. रात्री 10 वाजता बसून मी पहिल्यांदा बालोपासना रात्रीच केलेली होती आणि मी क्षमा पण मागितली. म्हणलं, "आई, ही बालोपासना तुम्ही सकाळी वाचायला सांगितली अंघोळ झाली की. पण तुम्ही बघताय माझी काय ओढाताण आहे आणि माझं काय चालू आहे. तर मी आत्ता वाचायला लागले आणि मी ती बालोपासना वाचली." तुम्हाला सांगू म्हणल्या त्या दिवशी रात्री म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं, की आईच आहेत. आपण ज्याला खूप जास्त का तर ती बालोपासना खूप जास्त मोठी सेवा नाही आहे किंवा खूप जास्त मोठी उपासना नाही आहे म्हटल्या. पण ती ती माझ्याकडनं मी तापलेले असल्यामुळे एवढी मनापासून होत होती ना, अक्षरशः मी झोपलेले होते ना, तर माझ्या डोक्यावरून कुणीतरी हात फिरवले, "खूप दमलीस का? खूप दमलीस का? आणि झोप आता शांत." असं म्हणून कुणीतरी माझ्या अंगावरून हात फिरवले, डोक्यावरून हात फिरवले आणि मी म्हणायला लागले, नको तुम्ही पण झोपा, तुम्ही पण झोपा." "नाही गं, मी आहे तुझ्यासोबत, तू तू झोप." असं म्हणून मला कोणतरी हे करायला लागलंय, असं माझ्या स्वप्नात आलं म्हणल्या आणि त्या आईच होत्या म्हणल्या. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले म्हणल्या, अंघोळ केली आणि इतकी रडले म्हणल्या. आता सासूबाई वगैरे कोण नव्हत्या, त्यामुळं मग मला एवढं हे नव्हतं आणि हा पण माणूस आजारी पडलेला होता, त्यामुळं मला काही जास्त काम नव्हतं म्हणल्या. का तर आदल्या दिवशी सगळी कामं खूप पूर्ण करून घेतले. मी अक्षरशः म्हणल्या 20-25 मिनिटं बसून अक्षरशः फक्त रडत होते आईंच्या समोर बसून म्हणल्या. मी फक्त रडत होते. आईंचा फोटो पण नव्हता देवाऱ्यात म्हणल्या. ते मी बालोपासनेचं जे दिसतंय ना, ते समोर ठेवून हे का तर करते काय ही म्हणायला पण नको ना. म्हणून ते आईंचा फोटो पण लावलेला नव्हता म्हणल्या एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी ते आपली घरात घंटी असते ना, घंटीला असं ते बालोपासनेचं हे चिटकवलेलं म्हणल्या, म्हणजे असं हे ठेवलेलं त्या दिवशी. आणि मी आईंच्याकडे बघून एकटक बघून मी रडत होते फक्त म्हणल्या. ना बालोपासना, ना नामस्मरण, ना काही ना काही. फक्त रडत होते म्हणल्या. आणि म्हटलं माझी नका हो परीक्षा घेऊ, मला सहनच होत नाही आहेत या परीक्षा आणि मला कळतंय की तुमची साथ आहे. पण ना मला खूप त्रास होतोय हो. मला नका एवढ्या परीक्षा घेऊ. असं मी बोलले म्हणल्या आणि हे बोलल्यानंतर म्हणल्या इतकं इतकं माझ्या मनाला असं हे झालं, हलकं-हलकं फील व्हायला लागलं, की म्हणजे माझ्या मनातलं मी माझ्या आईला सांगायला लागले, असं मला झाल्यासारखं झालं म्हणल्या. आणि त्या दिवशी उठले मी परत स्वयंपाक वगैरे केला. तिथं नेऊन ठेवलं त्यांना खायला वगैरे नवऱ्याला आणि माझा डबा भरला मी आणि त्या दिवशी पहिल्या म्हणजे इतक्या ह्याच्यानंतर काकूंच्यातनं खाल्ल्यानंतर मी पहिल्यांदा म्हणल्या त्या दिवशी सकाळी खाल्लं म्हणल्या. का तर सासू नव्हती घरी आणि मी खाल्लं म्हणल्या, डबा भरला आणि त्यांना म्हटलं मी जाते. आणि त्या दिवशी मी चालले होते, तर त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या नवऱ्यानं मला सॉरी बोलले म्हणल्या, की तुला फार त्रास होतोय, सॉरी. पण हे आपल्याला लागल्यानंतर कळले. असं नाही कुणाची फीलिंग्ज कळल्या, हे लागल्यानंतर कळले. तर मला त्याचं काही त्या सॉरीचं कौतुक नाही वाटलं किंवा असं वाटलं नाही, की हां बाबा सॉरी म्हटलं माझ्या नवऱ्यानं. एवढ्या केलेल्या चुका अशा कशा विसरता येतील? मी काहीच बोलले नाही म्हणल्या. मी निघून गेले परत पुढं आणि गेले ऑफिसमध्ये गेले. त्याच्यानंतर बालोपासना जी जेवणाच्या वेळेत हे करायची होती, तर ती बालोपासना केली म्हणल्या. अगदी व्यवस्थित मनापासून बालोपासना व्हायची.
ह्या सगळ्या प्रभावानं म्हणलं खूप लवकर दिवस पालटले असं नाही, पण दिवस पालटले म्हणल्या. ज्या वेळेला परत माझ्या सासूबाई काय केल्या, नंदेला घेऊन परत माझ्या घरी आल्या म्हणल्या. नंदेला घेऊन घरी आल्या आणि त्यांनी दोघींनी नंतर इतके भयानक प्रकार सुरू केले म्हणल्या माझ्यासोबत, इतके भयानक. आणि तिचा नवरा वारलाय, तिला काय बोलता येत नाही. दुःख कमी करायला आणलंय तिला, तिला काय बोलता येत नाही. आणि मग मला असं वाटायला लागलं की मीच ह्या घरातून बाहेर पडलं पाहिजे. आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही आहे, असं मला वाटायला लागलं म्हणलं. आणि मी बोलले म्हणला, जर हे असंच होणार असलं तर मी जाते, तुम्ही सगळेजण एकत्र राहा, असं मी बोलले म्हणलं एक दिवशी. तर जा इथनं म्हणला, जा. आणि सगळ्या वस्तू त्यांनी मी घेतलेल्या हे केलेलं, माझा निम्मा पैसा होता त्याच्यात, त्याचं काय हे आणि मला वाटायला लागलं म्हणलं. खूप मला राग यायला लागला, चीड यायला लागली, पण काही उपयोग होईना झालेला. आणि मग मी एक दिवशी नवऱ्याला बोलले, हे बघ, जे पण काही असतील ना, माझे पण पैसे आहेत ह्याच्यात, मला सगळे पैसे दे, मी माझ्या माहेरी जाते, मी काय थांबत नाही. काय माझ्या माहेरचे मारतील मला, काय पण करतील, पण मला ॲक्सेप्ट करतील, काही करतील, काय जे असेल ते असेल, मी माझ्या माहेरी निघून जाणार, मला नाही जमणार आता तुझ्यासोबत राहणं, हे मी बोलले म्हणला. आणि बोलल्यानंतर तुम्हाला सांगू, मी बोलतो आईशी, तू काय हे करू नकोस ते. नाही नाही म्हणलं, मला जमणारच नाही, तुझे हे प्रकार त्यांचे ते प्रकार मला नाही जमणार म्हणलं. आणि नंतर मग म्हणला, संध्याकाळी पण मी आले, रोजच्याप्रमाणे सगळं तसंच होतं घरात. भांडी वगैरे आल्यावर घासली आणि स्वयंपाकाला घातलं म्हणलं. स्वयंपाकाला घातलं आणि त्यांच्या दोघींची काहीतरी कुजबूज चाललेली होती. त्यावेळेला पहिल्यांदा नवऱ्यानं, मी ते नामस्मरण चालूच होतं, नवऱ्यानं पहिल्यांदा त्यांचं बोलणं काहीतरी ऐकलं आणि म्हणलं, आई हे बघ, ती पण दमून येते, तर तुम्ही थोडंसं घरात काम करत जावा, उगीच घरात भांडणाला क्लेशाला कारण नको. तर त्याच्यावरनं मग त्यांच्या त्या, मी आले बाई म्हणून बघलं, अजून माझ्या नवऱ्याला अजून 2-3 महिनेसुद्धा झाले नाहीत आणि हे असे प्रकार, बाई मी जाते बाई, आई चल तुझ्या घरी तिकडं राहू, हे करू ते. मग म्हटलं जावा, मीच बाहेर आले म्हणल्या, जावा मग का राहिलाय तुम्ही. का तर माझं वय पण तसंच होतं म्हणलं अल्लड, आणि मला ते कामाचा ताण पण सोसत नव्हता. इथं का राहिलाय, मग जावा ना मग तुम्ही. दुःख सांडायला माणूस काय आयुष्यभर येऊन राहतंय काय, असं मी बोलले म्हटलं. आणि तुम्हाला सांगू, माझे सासूबाई माझ्या अंगावर आल्या त्या दिवशी. पहिल्यांदा माझ्या नवऱ्यानं अडवलं बरं का त्या दिवशी म्हटला, नाहीतर मला आधी मारलेलं होतं त्यांच्यासाठी. अडवलं म्हटलं आणि आईंची कृपा होती. मी इतक्या जोरात आई म्हटलं, मी माझ्या आईचं नाव घेतलं, पण ते आई, माझ्या आई तर माझे दुःखाला येणारच नव्हती म्हटलं. आईच आल्या म्हटल्या आणि माझ्या नवऱ्यानं हात धरला आणि आईला ढकललं. उगीच काय भांडणं करत बसताय, घरात भांडणं लावत बसताय, भांडणं लावत बसताय, ही गोष्ट पहिल्यांदा आईंच्या कृपेनं त्यांच्या तोंडातून गेली म्हटल्या. का भांडणं घरात लावत बसताय. आणि मग म्हणल्या त्या दोघींनी रागारागानं बॅगा उचलल्या म्हणल्या, बॅगा भरल्या आणि चल इथनं जायचं, काय इथं नको राहायला, हे नको, आपलं पोरगंच आपलं हे करत नसेल तर त्यांनी मग वाढवलं, ते आता काय तसं हे करू नको, गप्प बस राहा, पण थोडंसं मदत करा तिला पण, हे करा. तर म्हटलं, नाही नाही, असला अपमान आम्ही, तू तू तिच्यापुढं आमचा अपमान करायला लागलायस, हे करायला लागलायस, असं केल्यावर त्यांनी काहीच बोलले नाहीत. म्हटलं, मला असं वाटलं की आता आता काय खरं नाही, मलाच काहीतरी येऊन आणि बोलतोय का. आणि मी ओम नमः शिवाय एकदम ह्यानं, आई मला खरं तुम्हाला सांगते म्हणलं, लिटरली मला असं वाटत होतं आता येऊन हा मलाच काहीतरी म्हणतोय काय, जा त्यांना सॉरी म्हण जा, हे कर जा, असं काहीतरी म्हणतोय काय, का तर हे बरेच वेळेला प्रकार घडले होते म्हणल्या. आणि मग मी घाबरले म्हणलं, ओम नमः शिवाय म्हणायला लागले आणि खरंच माझ्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं म्हणलं. आणि तुम्हाला सांगू, त्यांनी काहीच बोलले नाहीत. त्यांना पण असं वाटलं होतं दोघींना की हा काहीतरी आता हिला काहीतरी बोलणार आणि हिला सॉरी म्हणायला लावणार, हे त्यांना कॉन्फिडन्स होता म्हणून त्या हे करत होत्या, बॅगा बिगा त्यांनी भरलेल्या होत्या म्हणल्या. आणि त्या निघल्या म्हणल्या आणि काहीच बोलले नाहीत माझे मिस्टर म्हणल्या. आणि त्या बॅगा भरून बाहेर चालल्या, तरी पण काय परत आणि आत आली म्हणलं सासू. बघ आई चालले तरी ह्यानं उठला नाही का, म्हणला नाही, बॅग हातात घेतला नाही, आई जाऊ नको म्हणून. अरे तुला काय जरा तरी लाज वाटते काय, त्यानं असं बोललेलं. मला मानसिक शांतता पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित राहता येत असलं राहावा, नाहीतर दोघीही जावा. असं म्हणल्यावर जे माझी नणंद तंतनायला लागली, काय काय शिव्या द्यायला लागली म्हणलं, आणि निघून गेल्या. तुम्हाला सांगू म्हणल्या, हे त्या नाही निघून गेल्या, आईंनी त्यांना काढलं.
आणि त्याच्यानंतर म्हणल्या, तुम्हाला सांगू अजिबात मी मी स्वतः पाळलं म्हणल्या ह्या गोष्टी. खूप अंतर ठेवलं मी. खूप अंतर ठेवलं म्हणल्या. ही गोष्ट आहे. आपण जर चांगल्या मार्गात असू ना, तर जी लोकं आपल्याला त्रास देतील, त्या लोकांपासून अंतरसुद्धा ठेवलं पाहिजे. का तर ती लोकं कधी आपला घात करतील सांगता येत नाही. गुरुमार्गात आपण कुणाचं वाईट करणं ही जरी गोष्ट सत्य असली, कुणाचं वाईट करायचं नाही, ही गोष्ट जरी सत्य असली, तरीसुद्धा ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे म्हणल्या त्या, की गुरुमार्गात आपण वाईट लोकांपासून 4 हात लांब राहणं खूप गरजेचं आहे. आणि मी ती गोष्ट तंतोतंत पाळली म्हणल्या त्याच्यानंतर. आणि तुम्हाला सांगू, मी कधीही सासूबाईंच्या घरी गेले नाही. भले मला कोणी नावं ठेवली तरी चालतील म्हणल्या आणि त्यांना कधीही मी आलं तर जरी आलं तरी राहा म्हणलं नाही म्हणल्या. त्या आल्याच नाहीत नंतर 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर परत म्हणल्या 6-7 महिन्यात पूर्वीसारखं थोडं करत माझे मिस्टर मला हेल्प करायला लागले आणि त्याच्यानंतर मी परत प्रेग्नंट राहिले म्हणल्या. आईंची कृपा होती म्हणल्या ही आणि परत प्रेग्नंट राहिले. मी त्या काळात मी प्रेग्नंट राहिल्यानंतर आईंच्या मार्गात माझ्या नवऱ्याला आणलं म्हणल्या. त्या काळात मी प्रेग्नंट राहिल्यानंतर मग मी आईंचा फोटो घरी आणला म्हणल्या. का तर लगेच पण मला त्या गोष्टी करता येत नव्हत्या. का तर ही हे करत्या मग त्याच्यामुळं काय माझ्या आईच्या ह्याच्यावर त्यानं परिणाम झाला का असं काही कुणाला वाटायला नको, नवऱ्याला पण वाटायला नको म्हणून मी आईंचा फोटोसुद्धा मी प्रेग्नंट राहिल्यानंतर मग आणला म्हणल्या घरी आणि मग मी फोटो आणला. रोज आमच्या घरी तुम्हाला सांगू मी काकूंकडे गेले. काकूंचे एवढे आभार मानले, पाया पडले. म्हटलं, "तुम्ही आई आहे," म्हटलं, माझी जन्म दिलेली आई माझ्यासोबत नाही हे करू शकत, बोलू शकत नाही, हे करू शकत नाही म्हणून तुम्ही मला आईसारखं हे केलं, मला आईंच्या मार्गात आणलं." तर त्या म्हटल्या, "मी आई नाही आहे, ह्या खऱ्या आई आहेत," म्हटल्या. "ह्यानी यातनं बाहेर काढलंय तुला आणि काही नाही आता स्वतःची काळजी घे, बाळाची काळजी घे आणि रोजच्या रोज उपासना कर," म्हटल्या. "रोजच्या रोज उपासना कर." मी तुम्हाला खरं सांगू म्हटल्या, इतका त्रासात मी हे करत होते, सर्व्हाइव्ह करत होते. तुम्हाला सांगू मी त्या दिवशी आईंना बोलले म्हणलं त्यांच्यातनं आल्यावर आणि त्या काकूंना पण म्हणलं, "मला चाली शिकवा" म्हणलं आणि मी प्रातःस्मरण घरी सुरू करणार आहे. मला माहिती होतं, की सकाळी लवकर जायचं आहे आपल्याला. पण मला असं वाटायला लागलं, 4 माणसांचं काम आपण करत होतो का नाही? थोडं लवकर उठून आता 2च माणसांचं करायचं थोडं लवकर उठून भजन करू, पण करू. आणि ही मी मनाशी हे केली म्हणल्या आणि सकाळी उठून मी प्रातःस्मरण करायला लागले आणि तुम्हाला सांगू त्या कृपेनं माझं बाळ एवढं सुखरूप मी नॉर्मल डिलिव्हरी झाली, सुखरूप झालं माझं बाळ आणि त्याचा प्रभाव एवढा चांगला माझ्या बाळावर पडला. मी खूप नामस्मरण केलं त्या काळात, प्रातःस्मरण केलं. माझी बालोपासना चालू होती. बालोपासनेचं तेवढं सकाळी मला जमत नव्हतं. मी तसंच करत होते दुपारीच हे करून. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या त्या काळात एवढं छान आणि मग माझा मुलगा पण एवढा छान आणि तुम्हाला सांगू म्हणल्या इतकं चांगलं त्याने शिक्षण आणि खूप शांत आहे म्हणल्या स्वभावानं. माझा मुलगा खूप शांत आहे स्वभावानं. कधीही माझ्या मुलानं आज तागायत मला त्रास दिलेला नाही म्हणल्या. कधीच नाही. आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही एकाच बाळाचा विचार केला म्हणल्या. आम्ही दुसऱ्या बाळाचा नंतर विचार केला नाही. पण तुम्हाला सांगू म्हणल्या आईनी खूप चांगली कृपा केली. तिथंच अर्धा गुंठा प्लॉट घेतला म्हणल्या आम्ही आणि मिळाला बघा अर्धा गुंठा वगैरे असं मिळत नाही म्हणल्या. पण एकाने 1.5 गुंठे घेतले आणि आम्ही अर्धा गुंठा घेतला म्हणल्या. ते सुद्धा आईंची कृपा. आणि म्हणल्या म्हणजे खाली 2 रूम, वरती 1 रूम असं ती 1 रूम पण एवढी मोठी झाली आहे, त्याच्यात पण 2 रूम होतात. एवढं बांधकाम ते सगळं झालं म्हणल्या आता. सगळं आईंच्या कृपेनं खूप खूप चांगलं झालेलं आहे म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू चांगल्या गोष्टी करताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाची त्या म्हणत होत्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना मी एवढीच सांगेन, की चांगलं झाल्यावर सुद्धा हे लक्षात ठेवा, ज्या लोकांनी वाईट वागलेलं आहे, त्यांच्याशी तुम्ही त्यांना वाईट करा त्यांचं किंवा त्यांच्याबरोबर वाईट वागा असं नाही, पण त्यांच्याशी अंतर ठेवून राहा. का तर त्या काळात सुद्धा मी ते पण नंतर अनुभवले. जरा चांगलं झाल्यावर सुद्धा ही लोकं येऊन काहीतरी हे अशा पद्धतीने हे करतात, की परत आपल्याला मान वर काढायला जागा नाही मिळत. तो पण अनुभव मी घेतलेला आहे म्हणल्या. पण त्यातनं पण आईनी परत आणि बाहेर काढलं. तर ह्या गोष्टी आहेत म्हणल्या. त्यामुळं सावध राहा. म्हणजे गुरूच्या ठिकाणी आपण लीन असणं ही गोष्ट अगदी हे आहे. लीन तर असलंच पाहिजे. पण
शत्रूंपासून सुद्धा सावध असलं पाहिजे. की आपण आपल्याला हात, पाय, कान, डोळे, बुद्धी देवानं दिलेली आहे. गुरूंनी सांगितलेलं आहे, की बुद्धीचा पण वापर करा. तर तो पण करता आला पाहिजे म्हणल्या. अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे. त्यांनी आले तरी पण कुठनं कुठपर्यंत नातं ठेवायचं हे आपल्याला नंतर कळलं पाहिजे एकदा भाजल्यानंतर. आणि त्यांचे शब्द खरोखर मला पटले. ते मात्र आहे, की सावध होता आलं पाहिजे त्या लोकांपासून परत. तरच कुठेतरी व्यवस्थित सगळं होतं. तर त्या म्हणल्या हे नंतर मी दुसऱ्यांदा अनुभव हा घेतलेला होता, की सावध राहिलं पाहिजे. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.